माननीय नितीन गडकरी साहेबांनी धुळे शहराच्या कनेक्टिव्हिटीसाठी 43,19,00,000 रुपये दिले. त्यात 2 रस्ते महत्वाचे आहेत. एक मार्शल कम्युनिटी समोरून तो प्रभात नगरपर्यंत आणि दुसरा रस्ता आहे तो शेतकरी पुतळ्यापासून राष्ट्रीय महामार्ग 3 पर्यंत. दुसऱ्या रस्त्यामध्ये कृषी महाविद्यालय आणि महानगरपालिका खताचे खड्डे येतात. हे दोन्ही रस्ते जे आहेत 1966च्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आहेत. खरं म्हणजे 58 वर्षापूर्वीच त्या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं, पण ज्याने कोणी केलं नाही म्हणून मी हे काम हाती घेतलं. आणि त्यामध्ये मदत करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे लोक हे सातत्याने अडचण निर्माण करतात. मी 1 मेलाच राहुरीला कृषी विद्यापीठात जाऊन बसला होतो उपोषणाला, पण सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मला सांगितलं आम्ही 10 तारखेच्या आत हा रस्ता प्रश्न सोडवू आणि 4 तारखेला मतदान संपल्याबरोबर तुम्हाला काम करायला परवानगी देऊ. तिथं दिलीच नाही. उलट प्रिन्सिपॉलच्या खोलीचं फर्निचर करून द्या, रंग लावून द्या, अंतर्गत रस्ते आम्हाला लावणी करून द्या. ते भिंत जे आहे रस्त्याची ती आम्हाला विचारली बांधून द्या. त्यांच्या बापाची सेव आहे का काय? टेंडर होऊन गेलं, सगळं झालं काय? आणि याला माझा स्पष्ट आरोप आहे की धुळे शहरामध्ये जे विकासाचे विरोधक आहेत त्यांचा पाठिंबा आहे. आणि म्हणून मी 14 तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहे, देहत्याग आंदोलन. आणि मी कोणाच्या बापाचं ऐकणार नाही जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होत नाही. आणि मी किती असंख्य आजारांनी जरी ग्रासलो असलो तरी सुद्धा जर माझ्या प्राणाच्या आहुतीने धुळे शहराच्या विकासाला रखडलेला गाडा सुरू होत असेल त्याला माझी तयारी आहे.